त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या 3 पत्रकारांवर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मूर्तिजापूरच्या पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना एका निवेदनाद्वारे या हल्ल्यातील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी रेटून धरण्यात आली। 20 सप्टेंबर 2025 रोजी पत्रकार योगेश खरे, अभिजित सोनवणे आणि किरण ताजने हे त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगमध्ये बातमी संकलनासाठी गेले होते। त्याचवेळी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर दगडफेक आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला केला। भविष्यात पत्रकारांवर हल्ले होणार नाहीत याकरिता सरकारने तात्काळ कठोर पावले उचलावीत असेही मूर्तिजापूरच्या समस्त पत्रकारांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय। पत्रकारांवर हल्ला होणे ही गंभीर बाब असून हल्लेखोरांची हिंमत झालीच कशी असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला। या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे पत्रकार समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। पत्रकारांवरील वाढते हल्ले हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर केलेला हल्ला आहे। पत्रकार हे समाजातील सत्य घटना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतात। अशा व्यक्तींवर होणारे हल्ले अत्यंत निंदनीय आहेत। न्याय न मिळाल्यास विविध आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला। यावेळी ज्येष्ठ पत्रकार अनिल अग्रवाल, प्राध्यापक अविनाश बेलाडकर, प्राध्यापक दीपक जोशी, दीपक अग्रवाल, विलास नसले, जयप्रकाश रावत, दिलीप देशमुख, संतोष माने, प्रतीक कुर्हेकर, समाधान इंगळे, मिलिंद जामनिक, नरेंद्र खवले, अंकुश अग्रवाल, गौरव अग्रवाल, रोहित सोळंके, बाळासाहेब गणोरकर, श्याम वाळस्कर, सुनील वानखेडे, उद्धव कोकणे, ॲडव्होकेट निलेश सुखसोहळे, नितीन टाले, नागोराव तायडे, मोहम्मद शब्बीर, मुमताज खान, विशाल नाईक, संजय उमक, योगेश आगाशे, श्याम काकडे, अजय प्रभे, अथर खान आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी नागोराव तायडे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.